नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन दामिनी देशमुखला कोर्टामध्ये चांगली मात दिलेली असते. तर 25 दिवसाचा कालावधी अर्जुनसाठी यशाचं शिखर ठरलेलं असतं, तर दामिनी देशमुखसाठी अपयश ठरतं. दामिनी देशमुखने स्वतःच्या हाताने पायावरती धोंडा पाडून घेतलेला असतो. तर इथे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तिने इथे कोर्टाची हेअरिंग घेऊन खूप मोठी चूक केलेली असते. अर्जुनला मात देता देता अर्जुनसाठी तयार केलेल्या चक्रव्यूहमध्ये आता दामिनी देशमुख स्वतःच अडकलेली असते. इथे साक्षी शिकरेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अर्जुनला हरवण्यासाठी तिने ही केस घेतलेली असते आणि त्यासाठी महिपत शिकरेकडून हवे तेवढे पैसे उकळलेले असतात. पण शेवटीला प्रेक्षकांनो, हे 25 दिवस जे कोर्टाने म्हणजे जज साहेबांनी त्या दोघांनाही दिलेले असतात, तेव्हा दामिनी देशमुखला असं वाटतं की 25 दिवसामध्ये अर्जुन काही करणार नाही. पण प्रेक्षकांनो, तसं होत नाही. अर्जुनसाठी ते 25 दिवस म्हणजे खूपच जास्त महत्त्वाचे ठरतात. कारण 25 दिवसामध्ये तो ते करून दाखवतो जे 2 वर्षांमध्ये घडलं नव्हतं. तो इथे दामिनी देशमुखला आता चांगलंच चळो की पळो करून सोडतो. कोर्टाची हेअरिंग घेऊन आता त्याच्याकडे जे काही पुरावे असतात ते कोर्टामध्ये त्याने सादर केलेले असतात आणि ते असे पुरावे असतात, ज्या वेळेला वात्सल्य आश्रमामध्ये विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरे आश्रमामध्ये होती, हे आता सिद्ध करणारे पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, आता एका पाठोपाठ एक असे महत्त्वाचे ठोस पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केल्यानंतर काय होणार होतं, तर इथे खरा गुन्हेगार समोर आलेला असतो. जज साहेबांना जे आता इथे पुरावे हवे असतात ते सगळे पुरावे अर्जुनने जमा केलेले असतात आणि तेव्हा महिपत शिखरे, दामिनी देशमुख, साक्षी, प्रिया आणि नागराज सगळ्यांच्या तोंडचं पाणी सुकलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन त्याचबरोबर दामिनी देशमुख यांच्यामध्ये जो काही युक्तिवाद होतो त्याच्यामध्ये सुद्धा अर्जुनने इथे आता मुद्देसूद दामिनी देशमुखला मात दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने पुरावे सादर करत साक्षी शिकरे गुन्हेगार आहे हे सिद्ध केलेलं असतं आणि ते सगळे पुरावेसुद्धा कोर्टामध्ये सादर केलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत इथे साक्षी त्याचबरोबर प्रिया, महिपत, नागराज सगळेजण पार्टी करत असतात. खूपच जास्त खुश असतात की दामिनी देशमुखने अर्जुनला कोर्टामध्ये चांगलं हरवलं असं त्यांना वाटत असतं. पण त्यांना कुठे माहिती आहे की त्यांनी स्वतःलाच इथे आता खूप मोठ्या संकटात ओढवून घेतलेलं असतं. अर्जुनकडे तर पुरावे ऑलरेडी असतात, कारण त्याने कधीपासूनच पुरावे जमा करायला सुरुवात केलेली असते आणि त्यामुळे हा 25 दिवसाचा कालावधी अर्जुनसाठी अगदी यशाची पायरी ठरून जातो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुनने सादर केलेले पुरावे हे बघितल्यानंतर इथे जज साहेबांनी साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते. साक्षीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर इथे महिपत खूपच जास्त चिडतो आणि महिपत प्रियाचं जे गाठोडं आहे ते आता मधुभाऊंच्या समोर घेऊन येतो आणि त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार या सगळ्यांच्या समोर प्रियाचं गाठोडं घेऊन येतो. त्यानंतर त्या गाठोड्यामध्ये असलेला प्रियाचा फोटो हा बघितल्यानंतर मधुभाऊंनी 20-22 वर्षांपूर्वीचा सत्याचा उलगडा केलेला असतो. म्हणजे जो प्रियाचा फोटो आहे तो बघितल्यानंतर मधुभाऊ सगळ्यांना सांगतात की हा प्रियाचा फोटो आहे. तेव्हा सुभेदार म्हणतात, हा जर प्रियाचा फोटो म्हणजे तन्वीचा फोटो आहे तर ही आमची तन्वी नाही आहे, कारण का तन्वी लहानपणी अशी अजिबात दिसत नव्हती आणि जो फोटो सायलीचा आहे तो खऱ्या तन्वीचा फोटो आहे. या गोष्टीचा खुलासा आता महिपतमुळे झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये महिपतने प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर का आणलेलं असतं आणि कशा पद्धतीने कोर्टामध्ये साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होते, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे दामिनी देशमुखने कोर्टाची हेअरिंग घेऊन इथे जज साहेबांना सांगितलेलं असतं की विनाकारण तुम्ही इथे आता 2 वर्ष वाया घालवलेले आहेत.
ती जज साहेबांना म्हणत असते की अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवलाय. जज साहेब ही केस खूपच जास्त सिंपल होती. म्हणजे अगदी लहान मुलाला जरी विचारलं असतं ना की हा खून कुणी केलाय, तर इथे सगळ्यांनी मधू भाऊंचंच नाव घेतलं असतं. तर इथे मधुकर पाटलानेच विलासचा खून केलाय. आय विटनेस म्हणून स्वतः त्यांनी इथे लहानाची मोठी केलेली मुलगी म्हणजे प्रिया मधुकर हिने आय विटनेस म्हणून साक्ष दिले की तिने मधू भाऊंना खून करताना बघितले आणि तिथे साक्षी शिकरे नव्हती असं सुद्धा सांगितलंय. मग तरीसुद्धा माझ्या आशिलाला ह्या केसमध्ये का अडकवलं जातं आहे? तिने काही केलेलं नाही आहे. आणि जर इथे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं म्हणणं असं असेल की मधुकर पाटील यांनी खून केलेला नाही आहे आणि साक्षी शिकरे माझ्या आशिलाने हा खून केलेला आहे, तर तसे त्यांनी पुरावे सादर करावे. आणि जर त्यांना पुरावे सादर करता येत नसतील तर मग इथे जज साहेबांनी आपला निकाल देणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे मधुकर पाटील हे दोषी आहेत हे आता कोर्टामध्ये सिद्ध होईल. तेव्हा जज साहेबांनी 25 दिवसाचा कालावधी दिलेला असतो. कारण अर्जुनने आतापर्यंत साक्षी शिकरे हिने कोर्टामध्ये जे जे काही पुरावे सादर केलेले असतात ते कसे खोटे आहेत हे त्याने 3-4 वेळा सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे आता कोर्टामध्ये त्याचासुद्धा रेकॉर्ड असतो. आणि जर साक्षी शिकरे निर्दोष आहे, ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला जर ती आश्रमामध्ये नव्हती तर ती कुठे होती हे सुद्धा सिद्ध करणारे पुरावे तिने अजून कोर्टाला दिलेले नाही आहेत. पण आता एक पुरावा तिने दिलेला असतो आणि तो पुरावा म्हणजे तिने इथे आपल्या मोबाईलचं लोकेशन, आता ती त्या वेळेला आश्रमामध्ये नव्हती, ती दुसरीकडे कुठेतरी होती. जेव्हा ती रेस्टॉरंटमध्ये गेली होती त्या ठिकाणचं लोकेशन तिने दिलेलं असतं. पण इथे आता अर्जुन आणि सायलीला तो सुद्धा पुरावा मिळालेला असतो. कारण ते लोकेशन रिपोर्ट जो तिने कोर्टामध्ये सबमिट केलेला असतो तो सुद्धा खोटा असतो हे आता अर्जुनला कळलेलं असतं. पण इथे 25 दिवस जज साहेब देतात. म्हणतात की आता 25 दिवसांमध्ये केसचा निकाल लागेल. जुलै महिन्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा केसचा निकाल लागणारच. नाहीतर मग इथे कोर्ट त्यांना जो निकाल द्यायचा आहे तो देतील. तेव्हा दोन्ही पक्षाला मी सांगतोय की इथे जे पुरावे खरे आहेत ते लवकरात लवकर कोर्टामध्ये सादर करा असं जज साहेब म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन लगेच कामाला लागतो. इथे मधुभाऊ सायली घाबरलेले असतात पण अर्जुन त्यांना धीर देतो. म्हणतो 25 दिवस काय, मला 25 तास जरी दिले असते ना, फक्त तास, तरीसुद्धा मी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलं असतं. माझ्यासाठी 25 दिवस खूप आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुनने एक महत्त्वाचं काम केलेलं असतं. अर्जुनने पुन्हा एकदा कोर्टाची परमिशन घेऊन वात्सल्य आश्रमामध्ये त्याला पुन्हा शोधाशोध करायला जायचं असतं. कारण का इथे साक्षीचं जे पेंडंट मिळालेलं आहे त्याचा तो एस अक्षराचा अर्धा भाग अर्जुनकडे असल्यामुळे त्याला तो आश्रमामध्ये नंतर सापडलाय असं त्याला रिक्रिएट करायचं असतं. आणि त्यासाठी पोलिसांची मदत घेऊन तो आश्रमामध्ये जातो आणि तिथे त्या पेंडेंटचा तुकडा मला आत्ता सापडला असं पोलिसांना दाखवतो. आणि मग तिथे पाटील असतात. त्या इन्स्पेक्टर पाटील यांना म्हणतो की इन्स्पेक्टर पाटील, मागच्या वेळेला इथे जे काही पुरावे मिळाले होते ते स्टोरूममध्ये ठेवण्यात आले होते आणि तेव्हाच त्या रात्री स्टोरूमला आग लागली होती. त्यामुळे हा पेंडेंटचा तुकडा आता तुम्ही प्लीज तुमच्या रेकॉर्डला ठेवा, तो तुमच्याकडे ठेवा आणि याबद्दल कुणाला काही सांगू नका. नाहीतर महपेश शिकरे पुन्हा कुणाला तरी मॅनेज करेल आणि हा पुरावा तो स्वतःकडे घेईल, नाहीतर तो नष्ट तरी करून टाकेल. मी तुमच्यावरती ट्रस्ट करतोय आणि प्लीज तुम्ही हा तुकडा तुमच्याकडे ठेवा आणि नंतर तो तुम्ही कोर्टामध्ये सबमिट करा. एवढं तर तुम्ही माझ्यासाठी करूच शकता. इथे एका निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचा आहे तर तुम्ही ते कराल ना, तेवढे राईट्स तुमच्याकडे असतील. तेव्हा इन्स्पेक्टर पाटील अर्जुनच्या सांगण्यावरून तयार झालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बरेचसे पुरावे अर्जुनने गोळा केलेले असतात. त्याच्यामध्ये पेंडेंटचा तुकडा, इथे आता ज्या वेळेला साक्षी खरोखर आश्रमाच्या आजूबाजूला होती त्या मोबाईल लोकेशनचे खरे रिपोर्टसुद्धा अर्जुनने मिळवलेले असतात त्या मोबाईल कंपनीकडून. त्याच्यानंतर इथे आता ती ज्या बुटीकमध्ये जात होती त्या बुटीकचं कार्ड तिथे पडलं होतं ते सुद्धा मिळालं होतं. असे सगळे पुरावे गोळा करून अर्जुनने कोर्टाची हिअरिंग घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये आता अर्जुनने सगळे पुरावे सादर केलेले असतात. तर अर्जुन सगळ्यात आधी म्हणतो की साक्षी शिकरे हिने गळ्यामध्ये घातलेलं पेंडंट. तर प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायलीने घरामध्ये अशी सिच्युएशन क्रिएट केलेली असते की आपल्या मुलांवरती आईचा आशीर्वाद खूपच मोठा असतो.
अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की ममा, माझ्यासाठी ही केस खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जरी सगळेजण म्हणत असतील की मधुभाऊ दोषी आहेत, पण मला माहिती आहे की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि म्हणून मी त्यांची केस लढतोय. 2 वर्ष झाली तरीसुद्धा मला त्याच्यामध्ये यश मिळतंय. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला इथे किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा आम्ही लढत राहिलो. जर ते लोक सत्याच्या बाजूने लढत असते तर त्यांना खोटे पुरावे सादर करावे लागले नसते. पण ते सगळेजण खोटे आहेत म्हणून ते खोटे पुरावे सादर करतात आणि मी खरे. त्यामुळे ममा, तुझा आशीर्वाद दे. तुझा आशीर्वाद असेल ना तर मी ही केससुद्धा जिंकेन. आईचा आशीर्वाद आपल्या मुलांसाठी, आईचे ब्लेसिंग्स खूप जास्त महत्त्वाचे असतात. ही गोष्ट अर्जुन मुद्दामून प्रियाच्या समोर बोलतो. तेव्हा प्रिया लगेच साक्षीला फोन करते आणि ती म्हणत असते, साक्षी, तुझ्या आईची एखादी आठवण आहे का गं तुझ्याजवळ? म्हणजे एखादा दागिना किंवा एखादा ड्रेस असं काही तुझ्या आईचं आहे जे तुला तुझ्या आईने दिलं आहे? तेव्हा इथे साक्षी म्हणते, हो आहे ना, माझ्या आईने मला दिलेलं एक लॉकेट आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, मग तू एक काम कर, जेव्हा कोर्टामध्ये हेअरिंगला येशील ना तेव्हा तुझ्या आईने तुला काहीतरी दिलेलं तू घालून ये, जेणेकरून तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्याबरोबर असेल. कारण इथे अर्जुनना त्याच्या मम्माचा आशीर्वाद घेतोय, म्हणतोय की मी तुझा जर आशीर्वाद घेऊन गेलो ना तर तुझ्या ब्लेसिंग्समुळे मी ही केस जिंकू शकतो. मग तू एक काम कर, तुझ्या मम्माने दिलेलं तुला जे लॉकेट आहे ना ते सुद्धा घालून ये. तेव्हा साक्षी म्हणते, अगं पण ते तुटलं आहे. प्रिया म्हणते, जाऊ दे ना, ते काय आतमध्ये असणार आहे, कुणाला दिसतंय ते? तेव्हा साक्षी म्हणते, ठीक आहे, मी सुद्धा माझ्या मम्माचा आशीर्वाद माझ्याबरोबर घेऊन येते. अशा पद्धतीने अर्जुनने आता सगळी सिच्युएशन हँडल केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता तेच लॉकेट घालून साक्षी कोर्टात आलेली असते आणि मग काय, तिथे इन्स्पेक्टर पाटील येतात आणि तो पुरावा त्या पेंडेंटचा दाखवतात. तेव्हा अर्जुनने आता त्याच्याकडे असलेले इथे आता ओरिजिनल लोकेशन रिपोर्ट, पेंडेंटचा तुकडा, त्याचबरोबर अजून काही पुरावे त्याने कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि प्रिया कशी गुन्हेगार आहे कारण तिने खोटी साक्ष दिले हे सुद्धा अर्जुनने कोर्टात सांगितलेलं असतं. आणि साक्षी शिकरे ही नाही म्हणते की ती कधीच आश्रमामध्ये गेली नव्हती. मग एवढे सगळे पुरावे तिथे सापडतायत कसे? ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळचं लोकेशन आणि हे खरे रिपोर्ट अर्जुनने सादर केलेले आहेत हे सुद्धा त्याने सांगितलेलं असतं. आणि साक्षीने जे आधी रिपोर्ट सादर केलेत ते खोटे आहेत हे सुद्धा आता जज साहेबांना सांगितलेलं असतं. मग काय प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने सगळे ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर जज साहेबांनी आपला निकाल दिलेला असतो आणि साक्षी शिकरे ही गुन्हेगार आहे. तिने विलासचा खून केला आहे कारण ती बंदूक वगैरे तिचं लायसन्स इथे महिपत शिकरेच्या नावावरती असतं. या सगळ्या गोष्टी अर्जुनने आता कोर्टामध्ये अगदी मुद्देसूद पद्धतीने मांडलेल्या असतात. त्यामुळे इथे आता साक्षी शिकरे ही गुन्हेगार सिद्ध होते आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतात. जज साहेबांनी साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते आणि इथे कोर्टामध्ये खोटी साक्ष दिल्यामुळे प्रियाला सुद्धा शिक्षा होते, तर मधुभाऊ 2 वर्षांनी फायनली निर्दोष सिद्ध होतात. तेव्हा इथे आपल्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा झाली हे जेव्हा महिपतला कळतं, महिपत खूपच जास्त चिडतो. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की आता ह्या प्रियाचं काही खरं नाही आहे. मी आधीच म्हणालो होतो, माझ्या मुलीला जर इथे शिक्षा झाली तर माझ्या बंदुकीच्या पहिल्या गोळीवरती त्या प्रियाचं नाव असेल. तिलासुद्धा शांतपणे जगू देणार नाही आहे मी. तेव्हा महिपत इथे प्रियाचं गाठोडं घेऊन येतो ज्याच्यामध्ये प्रियाचा लहानपणीचा फोटो आहे आणि तो मधुभाऊंना दाखवतो. सगळ्यांना एकत्र बोलावतो, सुभेदार, किल्लेदार, सगळेजण इकडे या, खुश आहात ना? मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले, माझ्या मुलीला शिक्षा झाली, पण आता तिच्याबरोबर ह्या प्रियालासुद्धा शिक्षा झाली पाहिजे ना? हो, ती प्रियाच आहे, ती तुमची तन्वी नाही आहे. तुमचा विश्वास बसत नाही का? तेव्हा प्रिया म्हणत असते, ओ महिपत, काय करताय तुम्ही? आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा सायली म्हणते, 1 मिनिट, त्यांना काय दाखवायचं आहे ते तर दाखवू दे. तेव्हा महिपत म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा इथे प्रियाचं गाठोडं उघडल्यानंतर त्याच्यामध्ये जो प्रियाचा फोटो असतो तो महिपत उचलतो आणि मधुभाऊंना दाखवतो आणि म्हणतो की हा फोटो कुणाचा आहे मधुभाऊ, जरा सांगाल का? तेव्हा मधुभाऊ तो फोटो बघतात आणि म्हणतात की हा प्रियाचा लहानपणीचा फोटो आहे. तेव्हा इथे महिपत म्हणतो, आणि हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ म्हणतात की हा फोटो प्रियाचा आहे. इथे तर सगळ्यांना माहितीच असेल. तेव्हा सुभेदार म्हणतात की नाही, हा फोटो आमच्या तन्वीचा आहे. तेव्हा तो फोटो तर सायलीचा असतो. तेव्हा महिपत म्हणतो की तेच तर मी तुम्हाला सांगतोय, ही आहे ना खोटारडी प्रिया, हिच्यावरती विश्वास ठेवू नका. हिने माझ्या मुलीलासुद्धा फसवलंय, तिला जेलात पाठवले आणि स्वतः इथे राहते. तेव्हा इथे आता सगळ्यांच्या समोर महिपतने आणि मधुभाऊने प्रियाचं सत्य आणलेलं असतं.
प्रियाचा फोटो दाखवत सुभेदारांना सांगितलेलं असतं की ही प्रिया आहे, हा तन्वीचा फोटो म्हणजे सायलीचा फोटो आहे. तर इथे आपली मुलगी जेलमध्ये गेल्यानंतर महिपत इतका चिडतो की तो प्रियाला सुद्धा शांतपणे जगू देत नाही. तो आता ती तन्वी नसल्याचे सगळे पुरावे सादर करतो आणि सुभेदार किल्लेदार दोन्ही घरांना सांगतो की ती खरी तन्वी नाही आहे म्हणून. खरी तन्वी तर तुमची सायली आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. घरामध्ये आनंद निर्माण झालेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य महिपत आणि मधुभाऊ या दोघांमुळे सगळ्यांना समजलेलं असतं.